500 पेशंटची नोंद आहे आणि सर्व पेशंटला सोसायटीमार्फत वेळोवेळी ट्रॅक्टर आणि तो जवळच उपलब्ध करून देण्यात येतो। मग या सोसायटीच्या पदाधिकारी आणि पेशंटच्या प्रयत्नामुळे 2017 मध्ये सिव्हिल हॉस्पिटल चिकलठाणा येथे डे केअर सेंटर सुरू करण्यात आले आणि सिव्हिल हॉस्पिटल चिकलठाणा सभी को आज औरंगाबाद सोसाइटी ने औरंगाबाद चैप्टर ने BHEL कंपनी के माध्यम से CSR रिस्पॉन्सिबिलिटी के अंतर्गत 10 पेशेंट को मेडिसिन जो बहुत कॉस्टली है वो CSR के माध्यम से उस पेशेंट को देना चाहते हैं। तो वो आज ये प्रोग्राम हमने रखा है। पेशेंट नंदुरबार जो ट्राइबल डिस्ट्रिक्ट है, आदिवासी डिस्ट्रिक्ट है, उस डिस्ट्रिक्ट से यहाँ पे पेशेंट आए हुए हैं। उस पेशेंट को हम लोग इनके माध्यम से हम लोग हेल्प कर रहे हैं और हम उनका बहुत बहुत धन्यवाद कहना ये चाहते हैं कि इतने दूर से मुंबई से ऑन द वे, दिल्ली से ऑन द वे इनके ऑफिसर्स आके एक्चुअल पेशेंट को बेनिफिट दे रहे हैं। तो ये हमारे लिए बड़ी उपलब्धि है। तो हीमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया की तरफ से मैं उनका मनपूर्वक धन्यवाद कहना चाहूँगा। हीमोफिलिया सोसाइटी औरंगाबाद चैप्टर से भी मैं उनका धन्यवाद कहना चाहूँगा। अभी आज 10 पेशेंट को ये सुविधा मिलेगी। 10 पेशेंट जो दूर से आए हुए, कोई जलगांव से आया है, कोई नंदुरबार से आया हुआ है, कोई नागपुर से आया हुआ है, तो ये गढ़चिरौली से आया हुआ है, तो ये पेशेंट को इसका बेनिफिट मिलेगा। जो इंजेक्शन करीबन 60 से 70 हज़ार का है, वो इंजेक्शन उनको घर में रखने के लिए मिलेगा। कभी इमरजेंसी में कुछ ब्लीड हो जाता है तो उस समय वो इंजेक्शन उनको इन्फिजन में काम आ जाएगा। हाँ जी, आपका नाम बताइए। हाँ, अच्छा, मेरा नाम रामू गडकर है, रीजनल काउंसिल चेयरमैन, हीमोफिलिया फेडरेशन ऑफ इंडिया, न्यू दिल्ली। धन्यवाद। नमस्कार, मैं BHEL की तरफ से आया हूँ, मुंबई से आ रहा हूँ। तो ये हमारे कंपनी के तरफ से ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो होता है उसके अंदर ये हीमोफिलिक फेडरेशन ऑफ इंडिया को हम ये 10 बच्चों के लिए जो है इसका स्पॉन्सर कर रहे हैं। तो वो हमारा हर साल होता है, तो जगह जगह ऑल ओवर द कंट्री किया जाता है। तो इस बार मुंबई रीजन के लिए और वेस्टर्न रीजन के लिए उन्होंने हमसे संपर्क किए, तो हमारे कंपनी की तरफ से ये दे रहे हैं। औरंगाबाद के अलावा कितने शहरों में ये सारे भारत में होता है। मी औरंगाबाद चॅप्टरची प्रेसिडेंट बोलते, कल्पना मानकर। सर, ही प्रॉब्लेम असा आहे, फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 हे जे आहे हे क्लॉटिंग करण्याचं काम करतात शरीरामध्ये। हे जर या मुलांना जर कुठेही लागलं तर खूप रक्तस्राव, म्हणजे यांचा कंटिन्युअसली रक्तस्राव होतो, थांबत नाही। त्यासाठी हे फॅक्टर जे आहेत हेच यांच्यासाठी एक मेन म्हणजे यांचं रामबाण औषध आहे। याच्या व्यतिरिक्त यांना दुसरं काही करू शकत नाही, का की वेळेपर्यंत जर यांना लवकरात लवकर नाही दिल्या गेलं तर डॉक्टरसुद्धा काही करू शकत नाही। म्हणून आमच्या मुलांना आम्ही सोसायटीमध्ये फिजिओथेरपी कॅम्प, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो, जेणेकरून आमचे जे मुलं आहे, यूथ ग्रुपचे वगैरे मुलं आहेत, ते डॉक्टरपर्यंत जायच्या आधी स्वतः जर वेळ आली तर आमचे मुलं एकमेकांना फॅक्टर देतात। बरेच वेळ असं होतं की इमर्जन्सीला आपल्या इथनं पेशंट केमला न्यायचं म्हटल्यानंतर खूप क्रिटिकली असतं सर। बरेचसे पेशंट असे आहे की मध्ये रस्त्याच्या किंवा परिस्थितीच्या यांनी दगावतात, मग त्यावेळेस त्या पेशंटला नेण्यासाठी आमचे यूथ खूप चांगल्या यांनी काम करत आहेत। जे मुलं आम्ही म्हणजे मी एक पॅरेंट्सचीच आई आहे की जे मुलं आमचे इतके म्हणजे त्याच्यातनं एवढे वर आले, आज ते मोठे मुलं होऊन तेच बाकीच्यांना सहकार्य करतात। असं म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये खूप चांगल्या प्रकारे यूथनी, AC मेंबर्स सगळ्यांनी आम्ही चांगल्या प्रकारे काम करतो सर। कल्पना अशोक मानकर।